मित्रांनो नमस्कार. मी प्राणेश, क्युबिट एज्युकेशनल सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलचा फाउंडर. आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला एक अनाउन्समेंट करायची आहे. तुम्ही MST CET 2024 देणार असाल. ती परीक्षा लक्षात घेता आपली 12वीची बोर्डाची परीक्षा आणि CET याच्यामधला जो 1-1.5 महिन्याचा वेळ असतो त्यामध्ये आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोड्समध्ये MST CET क्रॅश कोर्स लॉन्च करतोय, ज्याच्यात आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे 3 विषय घेऊ. फिजिक्स आणि मॅथ्स मीच घेणार आहे आणि केमिस्ट्रीसाठी राणू मॅडम असतील. आमच्या या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मुलाकडे आम्ही पर्सनल अटेन्शन देतो. प्रत्येक चॅप्टरची क्विक रिव्हिजन असेल, ज्याच्यात आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या कन्सेप्ट्स, महत्त्वाचे फॉर्म्युले आणि ज्या कुठल्या टॉपिकवर MCQs आत्तापर्यंत आलेले आहेत हे सगळं सांगू. तुमच्याकडून पास्ट इयर्स पेपर सॉल्व करून घेऊ, तुम्हाला सॉल्व करायला देऊ आणि आमच्या क्युबिटच्या स्वतःच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज पोर्टलवर आम्ही मॉक टेस्ट पण घेणार आहोत. ह्याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर आणि या ईमेल ID वर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. आता आपण ॲक्च्युअल व्हिडिओला सुरुवात करूया. Okay, question 1. The photoelectric work function for a metal is 4.2 electron volts. If the stopping potential is 3 volt, find the threshold wavelength and maximum kinetic energy of emitted electrons. Velocity of light in air is 3 × 10⁸ meters per second. Planck's constant is 6.63 × 10⁻⁻34 joule second. And charge on electron is 1.6 × 10⁻⁻19 कुलम. 3 मार्कांना आहे हा प्रॉब्लेम. करण्याच्या आपल्याला 2 गोष्टी काढायच्या आहेत, बरोबर. एक थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा थ्रेशोल्ड वेवलेंथ काढायची आहे आणि दुसरी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ एमिटेड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आता काय काय दिलं आहे त्यांनी आपल्याला वर्क फंक्शन दिलेलं आहे. सो सपोज आय कन्सिडर इट फाय नॉट. फाय नॉट इज 4.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. Okay, stopping potential is also given, that is V0. Let's call it V0, that is 3 volt. Lambda threshold विचारली आहे आणि KE max पण विचारलं आहे. Okay, all right. So first of all we will find the threshold wavelength. आता थ्रेशोल्ड वेवलेंथ काढण्यासाठी आपण आधी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बघूया. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज रिलेटेड टू विच पॅरामीटर? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन व्हॉट? कोण सांगेल? इट डिपेंड्स ऑन वर्क फंक्शन, करेक्ट. आणि काय फॉर्म्युला आहे त्याचा? जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी μ0 असेल तर h/μ0 असतं तुमचं वर्क फंक्शन, करेक्ट. ना वी डू नॉट वॉन्ट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आपल्याला फ्रिक्वेन्सी नको आहे, आपल्याला वेवलेंथ हवी आहे ना. आपल्याला थ्रेशोल्ड वेवलेंथ हवी आहे. तर कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण ते? आपल्याला स्पीड ऑफ लाईटचा फॉर्म्युला पण माहिती आहे. काय आहे तो फॉर्म्युला स्पीड ऑफ लाईटचा? स्पीड ऑफ लाईट c इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. सो फ्रिक्वेन्सी काय होईल? c/λ. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? hc/λ0 इज इक्वल टू फाय नॉट. हा फॉर्म्युला झाला आहे. इफ यू डिरेक्टली नो द फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट त्याच्यात सबस्टिट्यूट करू शकता व्हॅल्यूज. ठीक आहे. सो व्हॉट विल बी λ0? hc/φ0. ओके, आता सगळं सबस्टिट्यूट करूया. h किती आहे? 6.63 × 10⁻⁻34. c किती आहे? 3 × 10⁸8. ओके. नाव त्यांनी आपल्याला वर्क फंक्शन दिलं आहे पण ते इलेक्ट्रॉन वोल्ट्समध्ये आहे, बरोबर ना. 4.2 electron volts, but we want it in joules. Okay, so what will we do? We will multiply this by what? 1.6 × 10⁻⁻19. That is charge on electron. बरोबर ना.
लक्षात ठेवा 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इज 1.6 into 10 raised to negative 19 joules. ठीक है. Okay, so as usual let us try to simplify this as much as we can. This will be 1.4. okay, so it is 6.63 upon, now let us do 1.4 into 1.6. so 64 so 22 होईल ते, सो 2.24 होणार आहे ते. ठीक आहे. ओके, इंटू 10 raised to किती होईल आता, -34 प्लस 8 प्लस 19 बरोबर. -19 वरती गेल्यावर होतील पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता 6.63 अपॉन 2.24 करूया. त्याच्यासाठी आपण हेही करू शकतो, 663 डिवायडेड बाय 224. सांगा कॅरेक्टरिस्टिक दोघांचे किती आहेत, 2 आहेत ना. येस, 66चा 3 मध्ये सांगा. वैष्णवी सांग लॉग 66चा 3 मध्ये. लॉग टेबल्स म्हणजे 66 मध्ये पॉईंट वालं नाही, ते अँटी लॉग असतात. परफेक्ट. 8215. व्हेरी गुड. 8215. आणि 224चं 22च्या 4 मध्ये 3502. व्हेरी गुड. 3502. 5 minus 2 is 3. 1 12 वजा 5 7 8 वजा 4 4. ओके, ही लॉगची व्हॅल्यू आहे. ओके, 5 minus 2 is 3 1 7. करेक्ट. ओके, so what will be lambda naught? Antilog 0.4713 इंटू, आता हे 10 raised to किती होईल नीट बघा, 9 + 8 19 आणि 8 किती होतात, 9 आणि 8 17, म्हणजे ते 27 झाले. सो हाऊ मच इज 34 minus 27? दॅट इज 7, -7, राईट. सो -7 meters. ओके, आता अँटीलॉग सांगा. 0.47चा बघायचा आहे 1 मध्ये बरोबर, आणि मीन डिफरन्स कितीचा येईल, 3चा येईल. अमन सांग 0.47चा 1 मध्ये अँटीलॉग किती आहे, आणि मीन डिफरन्स किती आहे. म्हणजे 2960 झालं तर, पण नुसतं 2960 नाही येणार, ते कॅरेक्टरिस्टिक 0 आहे त्याचा, म्हणजे 2 आणि ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट येईल. ओके, इज इट क्लिअर? 2.96 into 10 raised to -7 मीटर इज अ थ्रेशोल्ड वेवलेंथ. बरोबर आहे का? या त्यांनी अँगस्ट्रॉम मध्ये दिली आहे, तसंही तुम्ही करू शकता. अँगस्ट्रॉम मध्ये काढायची असेल तर काय करायचं, 10 raised to -10 असतं, सो 1000 ने मल्टिप्लाय करा. Now 1 angstrom is 10 raised to -10 मीटर. आणि त्या अँगस्ट्रॉम लिहिताना एच्या इथे नाही असतो द्यायचा 0, एच्या एक्झॅक्टली वरती द्यायचा असतो. ओके, दॅट इज 1 अँगस्ट्रॉम. स्टॉर्म नाही, स्ट्रॉम. 10 raised to -10 मीटर्स. कळलं? ओके, आता पुढे हे काढायचं आहे आपल्याला, केई मॅक्स. काढू शकतो का आपण केई मॅक्स? तर काढू शकतो ना. काय असतो केई मॅक्स इज EV नॉट. करेक्ट. व्हॉट इज V नॉट? स्टॉपिंग पोटेन्शियल. काढून टाका मग. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 into 10 raised to -19. व्हॉट इज V नॉट? V नॉट दिलाय का त्यांनी 3 volts. ओके, 3 volts. सो त्याचं उत्तर 4.8 into 10 raised to -19 जूल. कळलं? जर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये हवं असेल तर ते 3च होईल. ओके, जर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये हवं असेल तर ते 3च होईल. इज इट क्लिअर?
Okay. Find the wave number of a photon having an energy of 2.072 electron volt. Given charge on electron is 1.6 into 10 raised to negative 19 coulomb. Velocity of light in air is 3 into 10 raised to 8 meters per second. Planck's constant 6.63 into 10 raised to negative 34 joule second. ओके. आता त्यांनी आपल्याला विचारलं आहे वेव्ह नंबर. ठीक आहे. वेव्ह नंबर असतो रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. ठीक आहे. आता जर फोटॉनची एनर्जी 2.072 असेल इलेक्ट्रॉन व्होल्ट, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एनर्जी ऑफ फोटॉन? एच न्यू. करेक्ट. But that is in joules, so we must multiply this by 1.6 into 10 raised to negative 19 joule. ठीक है. But we also know that frequency is hc by lambda, बरोबर ना? hc by lambda, that is 2.072 into this. आता आपल्याला वेव्ह नंबरच काढायचा आहे. वेव्ह नंबर म्हणजेच 1 upon लॅम्डा. बरोबर. वेव्ह नंबर is equal to 1 upon lambda. So तो 1 upon lambda काय होईल? नीट लक्ष द्या आता. 2.072 into 1.6 into 10 raised to negative 19 upon Planck's constant आणि c इथे घेऊन या डिनॉमिनेटरला. 6.63 into 10 raised to negative 34 into c असेल 3 into 10 raised to 8. ओके. आता 10च्या पॉवर्स एकत्र करूया. negative 19 plus 34 minus 8. ओके. आता इथे आहे 2.072 into 1.6 अपॉन हे 3 into हे करून टाकू. 3 त्रिक 9, साहित्रिक 18, एकुरला साहित्रिक 18 आणि 19. ओके. सो दॅट इज गोइंग टू बी अवर वेव्ह नंबर. ठीक आहे. आता काय करावं लागेल आपल्याला? नीट बघ. जर तुम्हाला न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा मोठा हवा असेल तर तुम्ही 1 डेसिमल शिफ्ट करू शकता त्याला. सो 2.072 इंटू ते होईल 16. ओके. म्हणजे तुमचा कॅरेक्टरिस्टिक जो असेल तो निगेटिव्ह येणार नाही. पण मग इन दॅट केस तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही 10नी मल्टिप्लाय केलं ना, तो 1.6चा डेसिमल तुम्ही इथे शिफ्ट केला. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथे -1 करावं लागेल बिकॉज यू मल्टिप्लाइड बाय 10 सो टू डिव्हाइड ऑल्सो बाय 10. ओके. सो व्हॉट पॉवर ऑफ 10 विल यू नाव गेट? काय मिळेल आता? negative 19 - 1 म्हणजे ते झालं 20. बरोबर ना? 20 आणि हे झालं 8 म्हणजे 28 होईल. ते 34 - 28 सो दॅट इज 6. आता ही व्हॅल्यू आपण लॉग टेबलवर कॅल्क्युलेट करू शकतो. अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय करू शकतो? 2.072 into 16 पण करता येईल आपल्याला. ओके. ठीक आहे. आता लॉग टेबलवर हे करून टाकू. काय करावं लागेल? लॉग ऑफ 2.072 प्लस लॉग ऑफ 16 आणि मायनस लॉग ऑफ 19.89. तर आधी हे करूया. 2.072चा लॉग 0 पॉईंट काहीतरी येईल. 16चा लॉग 1 पॉईंट काहीतरी येईल. सांगा. 20चा 7मध्ये अमन सांग किती येईल? 20चा 7मध्ये आणि मीन डिफरन्स 2च्या कॉलममध्ये बघायचा आहे. आणि 2चा मीन डिफरन्स किती आहे? 4 म्हणजे 3164 होईल. ते पुढे 16चा 0. ओके. लेट अस ॲड. 4 आणि 1 5, 6 आणि 4 10, 1 2 3 आणि 2 5. ओके. आता ह्याच्यातून आपल्याला करावं लागेल मायनस लॉग ऑफ 19.89 म्हणजे 1 पॉईंटच येईल. ते 19चा आधी 8मध्ये बघा आणि मीन डिफरन्स 9चा 2967 आणि तो 9चा मीन डिफरन्स
म्हणजे 2987 होईल तर. ओके, लेट अस कन्फर्म ऑल द व्हॅल्यूज वन्स. 29863 ठीक आहे, चालेल. लॉग 2072 3168 चालेल. लॉग 16 2041 ठीक आहे, व्हेरी गुड. 15 वजा 7 8 9 वजा 8 1 11 वजा 9 2 4 वजा 2 2. ओके, अँटीलॉग 0.2218. येस, अँटीलॉग 0.2218 किती येईल? 0 सगळं मीन डिफरन्स ॲड करून. आणि इथं येणार तर. ओके, सो व्हॉट इज अवर फायनल आन्सर? 1,666, well 1.666 into 10 raised to 6. Don't say meter, it should be per meter. Okay, does it match with the given answer? Yes. The photoelectric threshold wavelength of a metal is 230 nanometers. Determine the maximum kinetic energy in joules and in electron volts of the ejected electron for the metal surface when it is exposed to a radiation of wavelength 180 nanometers. Planck's constant, velocity of light given. Okay, K max काढायचं आहे आपल्याला. So what will we write? By Einstein's photoelectric equation. Okay, by Einstein's photoelectric equation. What is K max? K max is equal to h nu minus phi naught. बरोबर, हे तर इक्वेशन आहे त्याचं. आता न्यूला आपण c बाय लॅम्डा घेऊ शकतो, राईट? मायनस. ना व्हॉट इज दिस वर्क फंक्शन? वर्क फंक्शनला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची रिलेट करू शकतो, केलं होतं आपण आपल्या आधीच्या एका न्यूमेरिकलमध्ये, बरोबर ना? फाय नॉट इज एच न्यू नॉट, म्हणजे इथे आपण काय लिहू शकतो? एच सी बाय लॅम्डा नॉट, बरोबर? सो तेच आपल्याला कायनेटिक एनर्जी मॅक्स काढायची. अशी काढली तर जूल्समध्ये येईल. त्याला जर आपण चार्ज ऑन इलेक्ट्रॉनने डिव्हाइड केलं तर इलेक्ट्रॉन व्होल्ट्समध्ये येईल, ठीक आहे? सो आता आपण काय करूया, एच सी कॉमन घेऊन टाकू. एच आहे 6.63 इंटू 10 रेज टू नेगेटिव्ह 34. सी आहे 3 इंटू 10 रेज टू 8. आता नीट बघा, हे लॅम्डा किती आहे? व्हॉट इज लॅम्डा? 180 नॅनोमीटर्स आहे. ओके, सो इथे जर मी 1/180 लिहिलं, नॅनो असतं इंटू 10 रेज टू निगेटिव्ह 9, म्हणजे ते जर मी बाहेर लिहिलं तर ते होईल 10 रेज टू 9, राईट? बिकॉज दॅट इज अ नॅनोमीटर्स. ओके, मायनस थ्रेशोल्ड किती आहे? 230. ओके, नाव लेट अस सी वेदर वी कॅन सिम्प्लिफाय दिस. 6.63 इंटू 3. आता नीट बघा, इथे होतील 23 मायनस 18, दॅट इज 5. ओके, खाली मी लिहीन 23 इंटू 18. ओके, मग तुम्ही म्हणाल तो 0 कुठे गेला? तर तो 0 आपण आता कॅन्सल करून टाकू. तो 10 जर आपण कॉमन घेतले तर इफेक्टिवली काय येईल आपल्याला? 10 रेज टू प्लँक्स कॉन्स्टंटचे नेगेटिव्ह 34, स्पीड ऑफ लाईटचा +8, नॅनोमीटरचा +9, आणि हा हे जे 180 आणि 230 आहेत त्याच्यातून 10 कॉमन घेतला, सो त्याचा -1. रेज युअर हँड्स इफ यू अंडरस्टँड द कॅल्क्युलेशन हिअर. कळालं का नाही कळालं? ओके,
ओके ठीक आहे. Fine. So what? How can we now simplify it further? Well, looks like 6.63 is divisible by 3. ते करू शकतो आपण. Otherwise, let us do this time on calculator. 6.63 into 15 upon 23 into 18 into 10 raised to, well, जे काय असेल ते. Okay. So can we do it? Here, of course. तुम्ही लॉक टेबलनी घरी करा कारण त्यांनी वेळ जाईल आपला. 6.63 into 15 upon 23 into 18. Okay, so that is 0.24. Okay, 10 raised to किती येईल? Negative 34 plus 17 minus 1. 6. Yeah, minus 18. Okay, this is in joules. आता त्याला EV मध्ये करायचं असेल तर कशाने डिवाइड करणार त्याला? We have to divide it by 1.6 into 10 raised to negative 19. That is the charge on electron. बरोबर ना? I think we can do this now. Multiply this by 10. Okay, so कसं दिसेल ते? Look. हा डेसिमल इथं शिफ्ट करा म्हणजे तो 2.4 होईल. ओके, म्हणजे हे 10 raised to negative 19 होईल कारण तुम्ही 10 ने मल्टिप्लाय केलं. So they cancel करतील एकमेकांना. 24 upon 16 is how much? 8 3s are 24, 8 2s are 16. 3/2, 1.5. ठीक आहे. 2-3 मार्कांना आता I think yes, because it has some calculations. Yes. The threshold wavelength of silver is 3800 angstrom. So lambda naught दिली आहे 3800 angstrom. कन्वर्ट करून घ्यायचं मीटर्स मध्ये. ठीक आहे. के मॅक्स काढायचं आहे. कॅल्क्युलेट के मॅक्स इन EV मध्ये हवं म्हणजे जूल मध्ये निघालं तर त्याला चार्ज ऑन इलेक्ट्रॉननी काय करावं लागेल? मल्टिप्लाय का डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. इंसिडेंट वेवलेंथ 2600 angstrom. 2600 into 10 raised to negative 10 meters. Okay. वैष्णवी, फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन सांगा. आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काय असतं? मायनस, बरोबर. आता जे आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण केलंय तेच इथे करायचं आहे तुला. याला तू लिहिशील hc/λ, याला लिहिणार hc/λ0. का थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या याच्यात नाही ठेवलं त्या इक्वेशन? कारण त्यांनी देतानाच थ्रेशोल्ड वेवलेंथ दिली आहे, मग फ्रिक्वेन्सीला c/λ लिहिलं. आता येईल का करता? hc तर दिलाय 1/λ minus 1/λ0. करा तुम्ही आधी जसं केलं तसंच. फक्त आता इथे तुम्ही ह्याला ईनी डिवाइड करा. का तुम्हाला ईनी डिवाइड करावं लागेल? कारण तुम्हाला इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये हवी आहे एनर्जी. दॅट इज वाय यू हॅव टू डिवाइड इट बाय E. अदरवाइज इफ यू आर हॅपी विथ द आन्सर इन द जूल्स यू कॅन, बट त्यांनी दिलाय प्रॉब्लेम मध्ये स्पेसिफिकली. येईल का करता हा प्रॉब्लेम? येईल ना? ठीक आहे. The photoelectric current in a photoelectric cell can be reduced to 0 by a stopping potential of 1.8 volt. म्हणजे V0 दिले आपल्याला. Monochromatic light of wavelength 2200 angstrom is incident on the cathode, म्हणजेच आपली emitter plate. Find the maximum kinetic energy of the photoelectrons in joules. Okay. आता
लुक, आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काय सांगतं आपल्याला? के मॅक्स इज इक्वल टू एच न्यू मायनस वर्क फंक्शन, बरोबर? एच न्यू मायनस वर्क फंक्शन. पण हे जे के मॅक्स आहे, ते म्हणजेच ई व्ही नॉट लिहू शकतो आपण. वी नो दॅट. कारण जेव्हा आपण स्टॉपिंग पोटेन्शियल वाढवत नेतो आणि एका स्टेजला फोटो करंट 0 होतो, तेव्हा आपण असं इंटरप्रेट करतो की आपली जी एमिटर प्लेट आहे त्याच्यातून बाहेर पडलेला सगळ्यात एनर्जेटिक इलेक्ट्रॉन, ज्याची कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त आहे, इव्हन दॅट फेल्स टू मेक इट टू द कलेक्टर प्लेट. का त्याची एनर्जी 0 होते? टोटल एनर्जी 0 नाही होत त्याची कायनेटिक एनर्जी 0 होते. का? आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते. आणि या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कुठून कुठे असतं? कलेक्टर पोटेन्शियल निगेटिव्ह आहे, बरोबर? म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. अँड नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स ऑलवेज गेट रिटार्डेड, डिसेलरेटेड when they go from हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. त्यांना उलटं ट्रॅव्हल करायला ते प्रेफर करतात. ठीक आहे. सो आता ह्या बाकीच्या गोष्टींची तशी आपल्याला गरज नाही आहे. वी कॅन डिरेक्टली डिटरमाइन के मॅक्स. के मॅक्स इज ई व्ही नॉट. ओके, के मॅक्स इज इक्वल टू ई व्ही नॉट. ई दिलं आहे का? 1.6 into 10 raised to negative 19 coulomb. V naught is 1.8. झालं तर आलं. ओके, वेल आता हे का तुम्ही असं पण करू शकता, a प्लस बी ए मायनस बी नी पण करू शकता तुम्ही. 17 plus 1 is 18, 17 minus 1 is 16. a plus b into a minus b is a squared minus b squared. 17 squared is 289 minus 1, so that's 288. आणि 1.6 चा एक डेसिमल पॉईंट, 1.8 चा एक डेसिमल पॉईंट मिळून होईल 2.88. माझ्या मते तरी हा प्रॉब्लेम 3 मार्कांना काही नसेल, 1 मार्काला असेल किंवा 2 मार्कांना. लक्षात आला प्रॉब्लेम? येस. ओके, ह्याच्यावरून तुम्हाला त्याचं वर्क फंक्शन पण काढता येईल. कसं काढणार वर्क फंक्शन विचारलं नाही आहे, पण जर विचारलं त्यांनी तर काढू शकता का तुम्ही? वर्क फंक्शन काढू शकता. ई व्ही नॉट इज इक्वल टू एच न्यू मायनस फाय नॉट. सो व्हॉट विल बी फाय नॉट? एच न्यू मायनस ई व्ही नॉट किंवा एच सी बाय लॅमडा मायनस ई व्ही नॉट. इथे त्याने लॅमडा दिली आहे, तुम्हाला वेवलेंथ दिली आहे ना त्यांनी 2200 एंगस्ट्रॉम. सो ते पण तुम्ही काढू शकता. काय काढायचं तुम्हाला? वर्क फंक्शन काढायचा होमवर्क या सममधून तुम्ही घेऊ शकता. आणि ते तुमचं तुम्हीच करा. ही सम गणितं खूप अवघड नाहीत, फक्त फॉर्म्युलात सबस्टिट्यूट करायच्या आहेत गोष्टी. एच माहिती आहे, सी माहिती आहे, लॅमडा दिला आहे, ई माहिती आहे, व्ही नॉट दिला आहे. जमेल ना? नंतर लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला सॉल्व पण करता येते. द फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ मेटल सरफेस इज 2.3 इलेक्ट्रॉन volts. If the light of wavelength 6800 angstrom is incident on the surface of the metal, find threshold frequency and incident frequency. Will there be an emission of photoelectrons or not? Velocity of light c 3 into 10 raised to 8 meters per second. Planck's constant h 6.63 into 10 raised to negative 34 joules second. वर्क फंक्शन दिलं आहे, सो त्याच्यावरच आता उरलेला खेळ. फाय नॉट इज 2.3 इंटू 1.6 इंटू 10 raised to negative 19 joules. ओके, इन्सिडेंट वेवलेंथ किती आहे? 6800 एंगस्ट्रॉम. ओके, एसआय युनिट्समध्ये किती होईल ती? इंटू 10 raised to negative 10 मीटर.
आता तुम्ही इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी काढू शकता का? तर काढू शकता. काय फॉर्म्युला आहे? स्पीड ऑफ लाईट इज वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. सो न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्डा. ठीक आहे. सो 3 × 10⁸ अपॉन हे किती होईल आता 68 इंटू हे -10 आहेत आणि हे म्हणजे हे -8 होईल ना, बरोबर. सो दॅट इज 3/68 इंटू 10⁻16. ठीक आहे. दॅट इज द इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी. ओके. त्यांनी इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी विचारली होती, ती काढली आपण आता. ओके. 3/68 इंटू 10⁻16 हर्ट्स. आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काढू शकतो का? काढू शकतो. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी φ0 कडे जावं लागेल आपल्याला. ठीक आहे. सो दिस वॉज अवर पार्ट 1 फॉर फाइंडिंग इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी. नाउ लेट अस गो टू वर्क फंक्शन अँड फाइंड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. काय फॉर्म्युला आहे त्याचा? φ0 इज इक्वल टू h nu naught. Okay, so what will be nu naught? φ0 upon h. φ0 किती आहे? 2.3 into 1.6 into 10⁻⁻19. h किती आहे? 6.63 into 10⁻34. Okay, fine. So that's 2.3 into 1.6 upon 6.63 into 10⁻34 minus 19. Okay, so that will be 15. बरोबर, that will be 15. आता तुम्हाला त्यांच्यात कंपेअर करायचं आहे. सो कंपेअर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही इथं 10⁻16 जर लिहिलं म्हणजे तुम्ही न्यूमरेटरला 10ने मल्टिप्लाय करताय. सो तुम्ही डिनॉमिनेटरला पण 10ने मल्टिप्लाय करून टाका. सो हे किती होईल? 66.3 होईल. अँड दिस विल बी 10⁻16. आता यांच्यातलं कोण मोठं आहे त्याच्यावरून ठरेल फोटो एमिशन होईल का नाही होणार. ओके, तुम्हाला लॉग टेबलने करावं लागेल. तर लेट्स डू इट हिअर नाउ. ओके, first let's do 3/68 0.0441. Okay, and what about this? 2.3 into 1.6 upon 66.3. ओके, 55. ओके, सो हे 0.0555 आहे, बरोबर. 0.0555 इंटू 10⁻16 हर्ट्स. आता एक लक्षात घ्या, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी जास्त असेल तरच तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दिसेल. सो तुम्ही काय सांगणार? ॲज 0.555 इंटू 10⁻16 इज ग्रेटर दॅन, ओ सॉरी, नॉट 0.555, 0.0555 इज ग्रेटर दॅन 0.0441 into 10⁻16. nu naught is greater than nu, therefore no photo emission will take place. Okay, no photo emission will take place. कळलं आहे का नाही? फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे थ्रेशोल्डपेक्षा, म्हणजे वेवलेंथ थ्रेशोल्डपेक्षा कमी पाहिजे, कारण वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी इन्व्हर्स रिलेशन आहे. ठीक आहे, कळलं? या पद्धतीने तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत.
The work functions for potassium and cesium are 2.25 electron volt and 2.14 electron volt respectively. Is photoelectric effect possible for either of them if the incident wavelength is 5180 angstrom? आता नीट बघा, पॉसिबिलिटी ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट कधी असते? ओके, पॉसिबिलिटी ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट when incident frequency is greater than threshold frequency. पण आपल्याला काय माहिती आहे, फ्रिक्वेन्सी व्हेरीज इनव्हर्सली विथ वेवलेंथ. म्हणजेच इन्सिडंट वेवलेंथ जी असेल, इन्सिडंट वेवलेंथ लॅम्डा इन्सिडंट, ते कमी पाहिजे कशापेक्षा? लॅम्डा थ्रेशोल्ड पेक्षा. ठीक आहे. आता त्या वर्क फंक्शन्सवरून आपण हे मिळवू शकतो का? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी का थ्रेशोल्ड नंतर मिळवू शकतो. ठीक आहे. आता विचार करा, पोटॅशियमचं वर्क फंक्शन काय आहे? पोटॅशियमचं वर्क फंक्शन काय आहे? 2.25 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके, 2.25 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. आणि सीझियमचं किती आहे? 2.14 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता नीट बघा, जर पोटॅशियमसाठी दिसत असेल तर सीझियमसाठी दिसणारच ना, कारण ह्याचं वर्क फंक्शन जास्त आहे. ओके, phi naught potassium is greater than phi naught cesium. So if we see the photoelectric effect for potassium, then we must see the photoelectric effect for cesium. Okay, if we see photoelectric effect for potassium, we will also see the photoelectric effect for cesium. Raise your hands if you understand my argument. ओके, ग्रेट. मग कसं काढणार आता? फाय नॉटचा फॉर्म्युला काय आहे? एच न्यू नॉट म्हणजेच एच सी बाय लॅम्डा नॉट. मग लॅम्डा नॉट काढू शकतो एच सी बाय फाय नॉट. करूया. एच प्लँक्स कॉन्स्टंट. ओके, लेट मी डू ऑन कॅल्क्युलेटर नाउ. प्लँक्स कॉन्स्टंट इज 6.63 into 10 raised to -34. C3 into 10 raised to 8. ओके, डिनॉमिनेटर मध्ये फाय नॉट. किती आहे फाय नॉट? 2.25 इंटू EV आहे, सो आपल्याला याच्यात कन्वर्ट करावं लागेल. तर 1.6 इंटू 10 raised to -19. ओके, 5.525 आलेली आहे ती, इंटू 10 raised to -7. म्हणजे याला किती घेऊ शकतो आपण? This is for potassium, okay? Meters. So that is 5525 angstrom. ह्याच्यासाठी कमी पाहिजे थ्रेशोल्ड पेक्षा. आहे का? इन्सिडेंट किती आहे? हाऊ मच इज द इन्सिडेंट वेवलेंथ? 5180. एक मिनिट. 5180 इन्सिडेंट आहे आणि ह्याची किती आली आहे? 51. ओके, सो आपल्याला काय दिसतंय? ॲज लॅम्डा इन्सिडेंट. बरोबर आहे, कमी आहे नाही का? ओके, ॲज लॅम्डा इन्सिडेंट which is 5180, right? 5180 angstrom is less than lambda naught, which is 5525. Photoelectric effect is possible for potassium. And therefore for cesium.
ओके, नाउ इफ यू डोंट बिलीव्ह मी यू कॅन चेक इट. आता ह्याची थ्रेशोल्ड अजून जास्त येणार आहे कारण ह्याचं वर्क फंक्शन कमी आहे, 2.14 आहे. बरोबर ना. इथे जर मी 2.25 ऐवजी 2.14 केलं तर मी डिनॉमिनेटर कमी करतोय, म्हणजेच माझं उत्तर जास्त येणार. 5.8089 आहे. सो ऑब्विसली ते अजून जास्तच आहे ना, राईट. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दिसेल, पण तुम्ही स्मार्टली एकच काढून त्याचं उत्तर देऊ शकता. कशासाठी काढावं लागेल तुम्हाला, त्या ह्याच्यासाठी काढावं लागेल त्याचं वर्क फंक्शन जास्त आहे. आता बोर्डात एवढं डिफिकल्टी तुम्ही नाही एक्सपेक्ट करू शकत, पण लेट्स से किंवा त्या परीक्षांमध्ये पोटॅशियमला पॉसिबल नाही आणि सीजियमला पॉसिबल आहे असं पण एक कॉम्बिनेशन देऊ शकतात ते. इफ द टोटल एनर्जी ऑफ रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी 10⁻14 Hz is 6.63 joules, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ फोटॉन्स इन द रेडिएशन. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एनर्जी क्वांटायझेशन ही कन्सेप्ट वापरायची आहे. ओके, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एनर्जी क्वांटायझेशन ही कन्सेप्ट वापरायची आहे. म्हणजे मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी विच कॅन बी ट्रान्सफर्ड इज फिक्स्ड, आणि ती एनर्जी असते h/nu, हे आपल्याला माहिती आहे. ही असते क्वांटम ऑफ एनर्जी. ओके, इट इज क्वांटम ऑफ एनर्जी. आता टोटल एनर्जी किती आहे, तर टोटल एनर्जी आहे 6.63 joules. बरोबर. एका फोटॉनची एनर्जी किती आहे, एका फोटॉनची एनर्जी असेल 6.63 इंटू 10⁻14 सॉरी 10⁻⁻34. ही झाली प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ओके, फ्रिक्वेन्सी दिली आहे का, त्यांनी दिली आहे ना, फ्रिक्वेन्सी आहे 10⁻14. ही झाली तुमची काय, एका फोटॉनची एनर्जी, म्हणजे दिस इज एनर्जी ऑफ सिंगल फोटॉन. पण तुमची टोटल एनर्जी तेवढी आहे ना, सो ह्याला तुम्हाला नंबर ऑफ फोटॉन्सनी मल्टिप्लाय करावं लागेल. सो एन किती होईल, इझी आहे हे सम. 6.63 अपॉन 6.63 इंटू 10⁻⁻34 प्लस 14. 6.63 6.63 जातील, 10⁻² काय होईल, हे -20 डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजेच (20) न्यूमरेटरमध्ये. सो तेवढे फोटॉन्स असतील त्या रेडिएशनमध्ये. प्रॉब्लेम लक्षात आला नसेल तर परत विचारा, मी सांगेन. लक्षात आलं आहे का हे? आपला जो चॅप्टर आहे त्याच्यात तुम्हाला हे कुठे दिसेल सांगतो. हे बघा, इथे दिसेल तुम्हाला पेज 306 मध्ये. Energy emitted in packets and higher frequencies the energy of packet is large. तर तो फॉर्म्युला काय आहे, only in discrete packets E is equal to NH/nu where nu is the frequency of oscillator. लक्षात आलं का नाही, कळालं? ठीक आहे. सो आज आपण थांबूया तिथे. उद्या तुम्हाला हवं असेल तर आपण याच्यावरची गणितं सोडवूयात आपली दी ब्रॉय रिलेशनवर इफ यू वॉन्ट, नाहीतर मग आपण पुढचा चॅप्टर स्टार्ट करू शकतो 15वा. सो काय तुम्हाला वाटतंय ते मला सांगा. द दी ब्रॉय वेवलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन मूविंग विथ 1/3 ऑफ द स्पीड ऑफ लाईट इन वॅक्यूम, नेग्लेक्ट रिलेटिव्हिस्टिक इफेक्ट, प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 into 10⁻⁻34 joule second, mass of electron m 9.11 into 10⁻28 grams. युजली ते किलोग्रॅम्समध्ये देतात, इथं ग्रॅम्समध्ये दिलं त्यांनी. सो आपल्याला तिथे त्याला 1000ने डिवाइड केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण जनरली 9.1च घेतो, पण आता त्यांनी देताना 9.11 घेतलं, सो आपल्याला 9.11च घ्यावं लागेल. काय फॉर्म्युला आहे ती ब्रॉय वेवलेंथचा, लॅम्डा इज इक्वल टू h/p, वेअर p इज द मोमेंटम, राईट. ओके, प्लँक्स कॉन्स्टंट दिला आहे 6.63 इंटू 10⁻⁻34. मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे 9.11 इंटू 10⁻⁻31. 1/3 ऑफ स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट किती आहे, 3 इंटू 10⁻8 मीटर्स पर सेकंड. बरोबर, त्याच्या 1/3 म्हणजे नुसताच 10⁻8, राईट. सो इट इज 6.63 अपॉन 9.11 इंटू
10 raised to -34 plus 31 minus 8. ओके, मग आता आपण काय करू शकतो, log of 6.63 minus log of 9.11 करूया. सांगा 6.63 चा लॉग किती आहे, 0 पॉइंट काहीतरी असेल. 66 चा 3 मध्ये, व्हेरी गुड. 8215. 9.1 91 चा 1 मध्ये, 9595 करेक्ट, 9595. आता नीट बघा, इथे उलट येणार आहे. ओके, सो आपल्याला ठीक आहे रे, तेवढं चालतं. ओके, वेल ॲक्च्युली 9595 जास्त बरोबर, कारण कॅल्क्युलेटर आपल्याला ते देतो आहे. ठीक आहे, आता आपल्याला सबट्रॅक्शन करताना काय उलटी करायची आणि निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. ओके, 5 - 5 0, 9 - 1 is 8, 5 - 2 3, 9 - 1. आता आपली नेहमीची ट्रिक जी आपण वापरतो, जर लॉग निगेटिव्ह असेल म्हणजे 90चा पार्ट, तर 90चा पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण -1 आणि +1 करून घेतो. म्हणजे कसं करणार ते, -1 + 1 minus 0.1380. That's how we do it, right? Okay. So this is bar -1 plus 1 minus 0.1380. 1002, 9 3 6, 9 1 7. Correct? Oh wait, this won't be 7, this should be 8. That should be 8. Correct? Yes, that's right. So what is the number? Bar 1.8620. आता आपल्याला याचा अँटी लॉग बघावा लागेल. अँटी लॉग बार 1.8620 म्हणजे 0.86 चा 2 मध्ये आधी बघून सांगा मला किती येतं. $7278 येत आहे का? बरोबर, 7278. आता याचा कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे, म्हणजे आपल्याला इथे दिला पाहिजे तो डेसिमल, राईट. 7 आणि 2 च्या मध्ये दिलं तर त्याचा कॅरेक्टरिस्टिक 0 आहे. मग आलं उत्तर आपलं 0.7278 इंटू 10 raised to किती होतील आता, 34 आणि 8, 8 आणि 4 12, 42, 42 वजा 31, 2 वजा 1, 4 वजा 3 इंटू 10 raised to -11 मीटर्स. आता -10 जर मला करायचं असेल तिथे, -10 म्हणजे मी पॉवर वाढवतोय, म्हणजे मला अजून शिफ्ट केलं पाहिजे इथं. करेक्ट? सो इट विल बी 0.07278 एक्स्ट्रा. बरोबर आहे? 10 raised to 12च केलं. ठीक आहे, चालेल, बरोबर आहे आपलं उत्तर. What is the Bragg wavelength of an electron accelerated through 25,000 volt? Okay. What is the formula? Formula directly gives us lambda in nanometers. Directly. वरती 1.28 तो नंबर, ते चार्ज मास त्याचा कॉम्बिनेशन आहे, आणि आपण स्क्वेअर रूट ऑफ द voltage. Okay. So 1.228 upon root of 25,000. Okay, now if you see here 25,000 परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, पण 2500 तर आहे. बरोबर, 2500 परफेक्ट स्क्वेअर आहे. मग 10चं सेपरेटली घ्या आणि मग तुम्हाला येईल 1.228 अपॉन 2500चं स्क्वेअर रूट किती येईल, 50 इंटू √10. येस, काय झालं, काय डाऊट आहे का? कळलं ना, व्हेरी गुड. मग आता आपण लॉग ऑफ लॅम्डा घेऊयात. लॉग लॅम्डा काय होईल, लॉग 1.228 मायनस लॉग 50 मायनस हाफ लॉग 10. ओके, आता लॉग 10 म्हणजे 1च होणार आहे, बरोबर. आता दोन्हीकडे मायनस का आलं,
कारण दोन्ही डिनॉमिनेटर्समध्ये आहेत, राईट. दॅट इज द रूल. ठीक आहे. आता 1.228चा कॅरेक्टरिस्टिक 0, 50चा कॅरेक्टरिस्टिक 1 आणि ह्याचा तर लॉग 10 तर 1च आहे कारण त्याचा 90चा 0 आहे. ठीक आहे. आता साई तू सांग 1228 म्हणजे 12चा आधी तुला 2 मध्ये बघावं लागेल. ओके. 12चं 2 मध्ये बघ आधी किती येत आहे ते सांग आणि मग मीन डिफरन्स 8चा तो नंबर सांग तिथे. अँटी लॉग नाही बघायचा आहे, लॉग बघायचा आहे. (0864 + 28). ओके. 8 आणि 4 12, 6 आणि 2 9 आणि 10. सॉरी 8 4 12 6 आणि 2 8 आणि 9. हां 92. करेक्ट. 0864 ना, हे 08च येणार. ओके. 50चा काही येईल? 50चा 0 मध्ये. ओके, आधी हे चेक करूया. 6990 ना. ओके, करेक्ट. हा ते बरोबर आहे. 6990 बऱ्याच वेळेला आलेला आहे आणि हे तर 1च आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? लेट अस कीप दिस 0.0892 हिअर. हे 0.5 आहे बरोबर. 1/2 × 1.5 आहे. तर ते 0.5 आपण ह्याच्यात ॲड करून टाकूया. ओके. सो ते जर ॲड केलं तर आपल्याला मिळेल 2.1990. ओके. नाउ व्हेन आय वॉन्ट टू सबट्रॅक्ट अ लार्जर नंबर फ्रॉम अ स्मॉलर नंबर, मी उलट करून त्याला निगेटिव्ह साईन देऊ शकतो. बरोबर. ओके. सो माय आन्सर इज -2.1092. पण मला असं नको आहे कारण माझा 90चा मला नेहमी पॉझिटिव्ह लागतो. सो मी काय करेन, मी आधी 1 सबट्रॅक्ट करेन, मग 1 ॲड करेन आणि तो जो 0.1092चा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो मी ह्याच्यातून आता सबट्रॅक्ट करेन. म्हणजे माझा कॅरेक्टरिस्टिक बार 3 होणार आहे आता. -1 - 2. ओके. आणि हे आता इथे लिहूयात आपण. सो दिस विल बी 8 0 ओके 9 8. कळालं काय सगळ्यांना? ठीक आहे. मग आता अँटी लॉग सांगा. कॅरेक्टरिस्टिक बार 3 येणार आहे त्याचा. ठीक आहे. साई सांग आता अँटी लॉग. 0.89चा आधी 0 मध्ये बघ. आणि आपला मीन डिफरन्स किती आहे? 8चा बघावा लागेल. हां 776. ओके. आता ह्याचा कॅरेक्टरिस्टिक बार 3 आहे, राईट. इथे डेसिमल दिला तर 1 होतो, इथे दिला तर 0, इथे दिला तर बार 1, इथे दिला तर बार 2. म्हणजे आपल्याला अजून एक डेसिमल द्यावं लागेल तिथं. ओके. सो दॅट विल गिव्ह अस द वेवलेंथ ॲज 0.00776 नॅनोमीटर्स. ओके. तर आता आपण त्याला अजून 3 घरं शिफ्ट करू शकतो. 1 2 3. सो दॅट विल बी 7.776 × 10⁻12 मीटर्स. ओके. आलं का आपलं उत्तर बरोबर? ओके. त्यांचं 0.077 × 10⁻10 आलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे त्यांनी एकच पॉईंट इथं शिफ्ट केला. ठीक आहे. तुम्हाला जर 10⁻10 हवं असेल तर आपण फक्त एकच घर उजवीकडे शिफ्ट करू शकतो आणि मग ते अँगस्ट्रॉम म्हणून पण लिहू शकतो. बिकॉज 1 अँगस्ट्रॉम इज 10⁻10 मीटर्स. कळालंय? आय थिंक यू शूड टार्गेट सच न्यूमेरिकल्स, कारण ह्याच्यात एकच फॉर्म्युला आहे आणि उरलेलं सगळं लॉक टेबल्सवाला पार्ट आहे.